श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। जे सर्व नाटकांतरकळा जाणीव स्फूर्ती निर्मळा जयेचे स्वानंद सोहळा ज्ञानशक्ती श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील शारदेचं स्तवन आपलं चाललेलं आहे। शारदेचं स्तवन अशासाठी आहे की आपल्याला याच्यातून काय समजावून घ्यायचं आहे, तर जे सर्व नाटक अंतरकळा असं ज्याचं आता वर्णन समर्थ करतायत, या विश्वाचं जे नाट्य चाललेलं आहे, काय नाट्य चाललंय? काही नाही, सूर्य उगवतोय, सूर्य मावळतोय, सूर्य उगवल्यानंतर मी जागा होतोय, मला जाग येते आहे, थोड्या काळानंतर दुपारच्या वेळेला माध्यानीला मला कुठेतरी भूक लागते आहे, मी अन्न सेवन करतो आहे, त्याच्यानंतर परत त्या सूर्यास्त होतो आहे, पुन्हा संध्याकाळ होते आहे, पुन्हा सगळी रात्र होऊन पुन्हा मी माझ्या विश्रांतीला जातो आहे। हे सगळं या देहाशी निगडीत असणारं नाट्य आहे। समजावून घ्या, हे नाट्य कशासाठी म्हटलं? नाटक पाहायला जेव्हा आम्ही जातो, नाटक किती वेळ चालतं? 2 तास 3 तास 3 तास असं गृहीत धरून चला। 3 तासानंतर नाटक संपतं ना? हो बुवा, संपून जातं। ते नाटक आम्ही पडद्यावरती पाहतो किंवा ते नाटक आम्ही कलाकारांच्या माध्यमातून पाहत असतो, ते कुठेतरी कालाच्या मध्ये कुठेतरी बांधलेलं असतं ना, कुठेतरी त्याला बंधन असतं। 3 तास 4 तास एवढं बंधन असतं। नाटक पाहण्यासाठी आम्ही जेव्हा जातो, 3 तासानंतर आम्हाला आता नाटक संपल्याची लगेच सूचना येते आणि आम्ही घरी निघून जातो। ते नाटक 3 तास चालतं आणि संपून जातं। या जीवनाचं नाटक माहिती नाही, कुणी जन्माला आल्यानंतर एका दिवसातच त्याचं नाटक संपून जातं, कुणी 30 वर्ष 40 वर्ष 25 वर्ष 50 वर्ष 60 वर्ष 70 वर्ष 80 वर्ष 90 वर्ष 100 वर्ष। कशाला कोणाचं आयुष्य कमी करायचं आपण? ठीक आहे, 100 वर्ष जगला, काय केलं 100 वर्षामध्ये? या जीवनामध्ये जन्माला आल्यापासून त्यांनी 100व्या वर्षापर्यंत त्याचं सगळं नाटक झालं। नाटक या शब्दाचा अर्थच असा आहे की जे खोटं आहे, खोटं अशा अर्थानं पहा की खोटं म्हणजे ते टिकलं का? 3 तासानंतर पुन्हा आणखीन ते नाटक चालूच राहिलं असतं तर मग खरं असतं नाटक, मग खरं आपण समजलं असतो। पण तसं नाही, ते नाटक संपतंय। तसं या जीवनाचं नाटक जे आहे, या जीवनाचा नाटक याचाच अर्थ असा की हे सगळे संपणारे विषय आहेत जीवनातले। मग यातला आपल्याबरोबर येणारा विषय कोणता? तर शारदेच्या रूपानं आपल्यामध्ये असणारी जी स्फूर्ती आहे, आपल्यामध्ये असणारं जे चैतन्य आहे, आपल्यामध्ये असणारा जो ज्ञानप्रकाश स्वयंप्रकाश आत्मा जो आहे, या आत्म्याचं तत्व, आत्म्याचं प्रतिबिंब, आत्म्याचं स्वरूप म्हणजे ती शारदा माता आहे। याच्यासाठी समर्थ म्हणाले की जाणीव स्फूर्ती निर्मळा। जाणीव होते, आम्हाला कुठेतरी जाण्याची स्फूर्ती जेव्हा जागी होते ना आमच्या मनामध्ये, कुठेतरी जाण्याची प्रेरणा आम्हाला वाटते, कुठेतरी जावं असं वाटतं, फिरायला, बघायला, कुठेतरी आराम करायला, काही चांगलं दृश्य बघायला किंवा कुठेतरी आम्हाला बाहेर फिरायला, बाहेर जायला आवडतं।
बाहेर गेल्यानंतर ती जाण्याची जी स्फूर्ती असते ना, बघा सुट्टी असेल ना लागून आलेली 2-3 दिवसाची, तर त्यावेळेला माणसं घरातून बाहेर पडतात, हे बघायला जा ते बघायला जा. ती पाहायला जाणारी जी स्फूर्ती आहे, जो आनंद आहे, त्या आनंदाचं नाव आहे शारदा, त्या स्फूर्तीचं नाव आहे शारदा. जावासं वाटणारी जी शक्ती आहे अंतःकरणातली, मनातली, ती मनातली शक्ती म्हणजे आहे शारदा. इतकं स्वरूप तिचं छान आहे. म्हणजे सर्व शक्तिमान असणाऱ्या, या देहाशी निगडीत असणाऱ्या घटनांची साक्षीदार म्हणून जिला म्हणता येईल, ती साक्षीदार आहे शारदा माता. आणि शारदा मातेचं वर्णन समर्थाने केलं की जयेचनी स्वानंद सोहळा ज्ञानशक्ती. आमच्या जीवनामध्ये आम्ही अनेक अशा प्रकारचे आनंदाचे सोहळे उपभोगत असतो की नाही. हा आनंदाचा सोहळा, आपल्या घरामध्ये लहान मूल जन्माला येतं, लहान मूल जन्माला आलं तर त्याचं बारसं किती थाटामाटात होतं. हा आनंद सोहळा जो असतो ना, या आनंद सोहळ्याच्या पाठीमागची प्रेरणाशक्ती म्हणजे शारदा असते पहा. आणि ती प्रेरणाशक्ती आपल्याला अशा रीतीनं साधुत्वाच्या माध्यमातून भोगायची आहे, उपभोगायची आहे. ती शारदा आम्हाला अनुभवण्यासाठी आमच्यामध्ये असणारी साधुवृत्ती जागी झाली पाहिजे, साधक वृत्ती जागी झाली पाहिजे, साधकाचा भाव अंतःकरणामध्ये जागा झाला पाहिजे. साधक म्हणजे नीट समजावून घ्या, आम्ही प्रत्येक जण माणूस म्हणून जे जन्माला आलेले आहोत ना, हे सगळे साधक आहोत. तू म्हणाल कसं काय? आम्हाला प्रत्येकाला काही ना काहीतरी साधायचं आहे की नाही. आपण एखादा पाहुणा घरी आला तरी म्हणतो ना, काहीतरी त्याचं असेल बरं का, त्याला साधायचं असेल काहीतरी, म्हणतो ना. कुठेतरी आम्ही जेव्हा जातो तेव्हा आम्हाला काहीतरी साधायचं असतं, कुणाकडून काहीतरी हवं असतं तेव्हा आम्हाला ते साधायचं असतं, साध्य करायचं असतं, मिळवायचं असतं, प्राप्त करायचं असतं, तेव्हा आम्ही तिकडे जातो. शारदा मातेची ज्ञानशक्ती जी आहे ही फक्त ईश्वराला प्राप्त करून घेण्याचं साध्य अंतःकरणामध्ये रुजवणारी शक्ती आहे, अंतःकरणामध्ये रुजणारी शक्ती आहे, अंतःकरणातून ते दर्शन घडवणारी शक्ती आहे. आणि त्या शक्तीचं दर्शन घडावं, त्या शक्तीची प्राप्ती व्हावी, त्या शक्तीच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं युक्ती आणि शक्ती जये ठाई, तेथे श्रीमंत नांदती, असं जे समर्थाने वर्णन केलंय. अशी शक्ती आणि युक्ती ही ज्या ठिकाणी एकत्र येते आणि ती कार्यरत होते, ते कार्य करणं, त्या कार्याच्या पाठीमागची असणारी प्रेरणा, त्या कार्याच्या पाठीमागे असणारं सामर्थ्य आणि त्या कार्याच्या पाठीमागे असणारी चेतना जी असते, ती चेतना शक्ती म्हणजे शारदेची शक्ती असते. आणि अशा शारदेच्या शक्तीच्या माध्यमातून आपल्याला हे स्वरूप तत्वाचं चिंतन आपल्याला इथे करायचं आहे. आणि त्या स्वरूप तत्वाच्या चिंतनासाठी समर्थांनी हा शारदा मातेच्या चिंतनाचा सुंदर असा विचार आपल्यासमोर या माध्यमातून इथे ठेवलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.